नमस्कार, रामकृष्ण हरी। ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठुमाऊली कोपॉर्ड बाय जेएसपीएम युनिव्हर्सिटी स्पेशल पार्टनर सॉफ्टवॅक आषाढी वारीच्या या विशेष कार्यक्रमात विठुमाऊली या कार्यक्रमात मी मनश्री पाठक आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। अरे वार कर्या तुले नाही ऊन वारा थंडी जुगा रत अवघ्याले आली पंढरीची दिंडी। बहिणाबाईंची ही कविता वारकऱ्यांची पंढरीची ओढ तर दाखवतेच, सध्या वरुण राजा बरसतोय, मात्र पाण्या पावसाची पर्वा न करता आता पावलं वेगानं पंढरी जवळ करतायत। बघूयात ही पंढरीची वारी नेमकी कुठवर आली आहे। तुकोबांच्या पालखीचं निरास्नान झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात जेसीबी मधून फुलांची उधळण करत या पालखीचं स्वागत करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडून सर्व अत्यावश्यक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत। माझी जीवाची आवडी पंढरपुरा नेन गुढी असं म्हणत हे वारकरी आता पुष्पवृष्टी करत करत ही पालखी पुढे नेतायत आणि चक्क सोलापूरमध्ये वारकऱ्यांवर आणि पालखीवरती जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात येते। श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज सोलापूरमध्ये मोठ्या उत्साहात दाखल होत आहे। आज सकाळी नीरा नदीमध्ये तुकाराम महाराज यांच्या पादुकांना शाही स्नान घालून हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल होत आहे आणि यावेळी मोठ्या प्रमाणात वारकरी बांधव या रिंगणाला देखील उपस्थिती लागवत असतात। आता तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यावरती सोलापूर जिल्ह्यात फुलांची उधळण करण्यात येत आहे आणि वारकरी बांधवांनी टाळ्या वाजवून पालखी सोहळ्याचं स्वागत केलेलं आहे। एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात येथे उत्साह पाहण्यास मिळत आहे आणि हा पालखी सोहळा थोड्याच वेळात अकलूजमध्ये दाखल होणार आहे आणि सकाळी 10 वाजता अकलूजमध्ये गोल रिंगण पार पडणार आहे। एकंदरीतच श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूरमध्ये दाखल झालेला आहे आणि आताच ह्या पालखी सोहळ्याचं जय्यत असं स्वागत देखील करण्यात आलेले आहे आणि आता पालखी सोहळा पुढे अकलूजमध्ये मार्गस्थ होत आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी दीपक कापरे, TV9 मराठी, अकलूज। तर श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत झालंय। अकलूज इथल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात मानाच्या अश्वांचं तिसरं रिंगण पार पडलं। हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील उपस्थित राहिले। लाखोंचा जनसमुदाय जमला होता आणि अकलूज नगरी ही हरिनामाच्या घोषात दुमदुमून गेली। संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज अकलूजमध्ये दाखल झालेला आहे। यावेळी मानाचे असे तिसरे रिंगण देखील यावेळी पार पडणार आहे। महाराजचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, आज अकलूजमध्ये तुकोबांचा पालखी सोहळा येत आहे, काय उत्साह आहे, काय भावना आहेत, काय साकडं गेल्या कालच ज्ञानेश्वर महाराजांचं पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यात झालेलं आहे आणि आज तुकाराम महाराजांचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेलं आहे। सोलापूर जिल्हा हा दरवर्षी प्रथेप्रमाणे सर्वच पालख्यांचं स्वागतासाठी कायम सज्ज असतो आणि या जिल्ह्यातून वारकऱ्यांची सेवा मोठ्या प्रमाणावर होते। त्याच पद्धतीनं अकलूज नगरीची सुद्धा परंपरा आहे, आमच्या आजोबांपासून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्वागत केलं जातं आणि आवर्जून मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की अकलूजचं रिंगण हे सगळ्यात शिस्तबद्ध रिंगण असं संबोधलं जातं वारीतलं आणि व्यवस्थित या ठिकाणी सगळेजण या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतात। अकलूज नगरीतले प्रत्येक नागरिक, सोलापूर जिल्ह्यातले नागरिक मनोमन वारकऱ्यांची सेवा करतात आणि आनंद आहे आम्हाला। एकंदरीत होते महाराजचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आज विधान परिषदेत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल आणि विधान परिषदेत देखील महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण राहण्याचा त्यांनी यावेळी तरी अंदाज व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी दीपक कापरे, TV9 मराठी, अकलूज।
तर मंडळी हो, सोलापूर जिल्ह्यातल्या नातेपुते या गावातला मुक्काम आटपून आता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुढे निघाली आहे। पालखीचा आजचा मुक्काम हा माळशिरसमध्ये। आजचा दुपारचा विसावा घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण पुरंदरवडे या ठिकाणी होणार आहे। तर माऊलींची पालखी ही वाजत गाजत आणि हरिनामाचा गजर करत पंढरीकडे चाललेली आहे। ठिकठिकाणी माऊलींच्या पालखीचं रिंगणही पार पडतंय। हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी स्थानिकांसोबतच लाखो वारकरी हजेरी लावतायत। तर मंडळी हो, आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी TV9 ची LED व्हॅन ही वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपस्थित आहे। ही LED व्हॅन सुद्धा पंढरीची वारी करते। TV9 च्या या उपक्रमातून वारकऱ्यांचं मनोरंजन होतंय, आवश्यक त्या बातम्या मिळतायत, शिवाय वारकऱ्यांसाठी अत्यावश्यक वस्तूंचं वाटपही केलं जातंय। TV9 मराठीकडून वारकऱ्यांच्या सुविधेसाठी त्यांना ज्यूट बॅग तसंच पावसापासून संरक्षणासाठी छत्री आणि पितांबरीकडून विठ्ठल उपासना अगरबत्ती भेट म्हणून देण्यात येते। आवाज जाते पंढरपुरा, आवाज जाते पंढरपुरा, आवाज जाते पंढरपुरा, आवाज निघाले पंढरपुरा, आवाज जाते पंढरपुरा, न येशी बसून येते घरा, आवाज जाते पंढरपुरा, येशी बसून आले घरा। चला पंढरीनाथ भगवान की जय। विठ्ठलाला करूया प्रसन्न, तुळशीच्या सुगंधाने युक्त, पितांबरी देवभक्ती विठ्ठल उपासना अगरबत्तीने उपासना विठ्ठलाची आणि त्याच देवभक्तीचा बोला कुंडली माऊली माऊलीचा हा गजर असाच अविरत चालू राहणार आहे। मात्र तुर्तास घेतो एक छोटीशी विश्रांती। पाहत रहा TV9 मराठी। राम कृष्ण हरी।